जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या ताज्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सनी मोठा विजय मिळवला आणि आता त्या पक्षाचे नेते उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्स आणि उमर अब्दुल्लांनी निवडणुकीनंतर म्हणजे निकालानंतर 370 बाबत युटर्न घेतला आणि त्यांची ही भूमिका मात्र संशयास्पद आहे वगैरे अशा स्वरूपाची चर्चा एकदम सुरू झाली. पण या निवडणुकीतला टर्निंग पॉईंट हा नॅशनल कॉन्फरन्सची भूमिका हाच होता. नॅशनल कॉन्फरन्सच्या यशाचं गमक काय आणि मुळात काश्मीर खोऱ्यात काय बदल झाले हे सगळं या निवडणुकीच्या निमित्ताने आता समोर येत आहे. नमस्कार. गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुका आत्ताच झाल्या आणि हरियाणातल्या निकालाबाबत सर्वांना धक्का बसलेला आहे. जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काश्मीर खोऱ्यातला नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष विजयी झालेला आहे आणि भाजप दुसऱ्या क्रमांकावर तिथे आलेला आहे. जम्मू काश्मीरच्या निवडणुकीसंदर्भामध्ये म्हणजे ही मुळात निवडणूक का घेतली गेली म्हणजे तिला अजून काही पूर्ण स्टेटहूड मिळालेलं नाही आहे, पूर्ण राज्याचा दर्जा नाही आणि अशात अचानक ही निवडणूक का घेतली गेली असाच प्रश्न मुळात एकतर अनेकांनी उपस्थित केला. पण त्याचं एक उत्तर असं आहे की सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारला तशी सूचना केलेली होती, त्यामुळे केंद्राला ती सूचना मानणं भाग होतं. मग हरियाणाबरोबर विधानसभेची जम्मू काश्मीरची सुद्धा निवडणूक घेतली गेली. पण जम्मू काश्मीरच्या या निवडणुकीत आणि तिथे जे निकाल आलेले आहेत त्या निकालातून अनेक गोष्टी या वेगळ्या अर्थाने पुढे येत आहेत. भविष्यात त्याचे म्हणजे ते काय बदललं आहे ते आत्ताही दिसतं आहेच, परंतु त्याचे चांगले परिणाम हे पुढच्या काळात आपल्याला बघायला मिळतील. म्हणून जम्मू काश्मीरमधला आणि विशेषतः काश्मीर खोऱ्यातल्या निकालांचा अर्थ वेगळ्या पद्धतीनं लावण्याची गरज आहे. एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स किंवा PDP महबूबा मुफ्तींचा जो पक्ष आहे PDP पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी हे जम्मू काश्मीरमधले खरं तर जुने परंपरागत पक्ष आहेत, त्यामुळे त्यांचा तिथे मतपेढी किंवा मतबँक असणं ह्यात काही आश्चर्यकारक नाही. पण साधारणपणे 1987 त्यानंतर कधीच नॅशनल कॉन्फरन्स म्हणजे तिथे सत्तेवर येत गेली, परंतु आत्ता जेवढा विजय नॅशनल कॉन्फरन्सला मिळालेला आहे एवढा थम्पिंग मेजॉरिटीचा विजय नॅशनल कॉन्फरन्सला 1987लाच मिळालेला, म्हणजे त्यावेळेच्या ज्या निवडणुका आहेत 80च्या दशकातल्या तेव्हाच मिळालेला होता आणि त्यानंतर आता 3-4 दशकांनंतर नॅशनल कॉन्फरन्सनी हे यश बघितलेलं आहे, त्यामुळे हे लक्षणीय आहे. पण या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याकडे आलेल्या बातम्या इथे ज्या आहेत त्या किंवा पण आता मी काश्मीर खोऱ्यातल्याही अनेक काही म्हणजे आता काश्मीर टाइम्स किंवा तिथले काही हे आहेत ते बघितले. मला परवा दिवशी एक बातमी अशी बघायला मिळाली, काश्मीर टाइम्समध्येच ती बातमी मला बघितल्याचं आठवत आहे. म्हणजे पुलवामा, शोपियां वगैरे हे जे दक्षिण काश्मीरमधले जे भाग आहेत, अनंतनाग, हे सगळे जे भाग आहेत हे खरं तर पूर्वीच्या काळातला विचार करता 1990च्या दशकाचा विचार करता हे सगळे अतिरेक्यांचा किंवा फुटीरतावाद्यांचा गड मानले जात होते. आज काश्मीर खोऱ्यात तुलनेने खूपच शांतता आहे. अगदी म्हणजे शोपियां असेल, पुलवामा असेल किंवा या सगळ्या भागात पुलवामातली एक घटना आणि त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईक वगैरे हा आपण बघितलेला आहे. पण काही आता गेल्या 5 वर्षामध्ये छुटपुट कुठे कुठे काही घटना असतील, परंतु आता फार मोठ्या प्रमाणावरती तिथे काही हिंसाचार होत नाही. किंबहुना गेल्या वर्षी तर 2 कोटीच्याहून अधिक लोकांनी म्हणजे ती विक्रमी संख्या आहे की पर्यटकांनी काश्मीर खोऱ्याला भेट दिलेली होती. म्हणजे तिथे शांतता किंवा सुव्यवस्था किती आहे हे यातून स्पष्ट होतं. आणि अगदी श्रीनगरचा लाल चौक असेल किंवा अगदी दूरपर्यंत सुद्धा रात्री उशिरापर्यंत म्हणजे जर नाईट लाईफ म्हणता येईल तर ते सुद्धा सुरू झालेलं आहे. म्हणजे काश्मीरचं चित्र बदलतंय ते या प्रमाणात आहे. त्याचे पर्क्युलेशन हे शोपियां किंवा या आपल्या बारामुल्लापर्यंतच्या सगळ्या टापूत म्हणजे शोपियां असेल, पुलवामा असेल किंवा खाली अनंतनाग असेल तर ह्या सगळ्या टप्प्यात सुद्धा आपल्याला दिसतं. तर या पुलवामातल्या राजापुरा नावाच्या एका गावामध्ये जमातच्या एका नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि त्यावेळेला त्या
गावातल्या लोकांनी त्याला अगदी हाताला धरून ओढत नेलं ग्रेव्हयार्डपाशी आणि सांगितलं की हे जे इथे चिरनिद्रा घेणारे म्हणजे मेलेले जे लोक आहेत त्यांच्याकडे बघ आणि तू सांग निवडणूक लढवणार आहेस. त्या जमातच्या नेत्याला घाम फुटला आणि त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतली आणि तो पळूनच गेला, अशी ती बातमी होती. फुटीरतावाद्यांना म्हणजे जमात असेल, हुरियतचे वेगवेगळे गट असतील किंवा हुरियत कॉन्फरन्स असं जरी एक आपल्याला नाव माहिती असलं तरी त्या हुरियतमध्ये सुद्धा साधारण 18 पक्ष होते. आज ते सगळे डिसइंटिग्रेटेड होऊन गेलेले आहेत आणि आता त्यांची नावं सुद्धा लोकांना आठवणार नाहीत. म्हणजे हुरियतचा म्होरक्या कोण सांगा म्हटलं तर तेही आपल्याला सांगता येणार नाही, एवढं काश्मीर खोऱ्यातलं चित्र गेल्या 5 वर्षात बदललेलं आहे. सांगायचा मुद्दा असा की जमातचे काही उमेदवार काश्मीर खोऱ्यामध्ये यावेळेला निवडणुकीत उतरलेले होते. पूर्वीच्या काळात हुरियतच्या वेगवेगळ्या गटात असलेले परंतु आता अपक्ष म्हणून मैदानात आलेले जे सुद्धा काही उमेदवार होते हे फुटीरतावादी एकाही ठिकाणी या फुटीरतावादी म्हणजे हे जे फुटीरतावादी गट आहेत किंवा यांचे म्होरके किंवा जे त्यांचे नेते यातल्या कुठल्याही माणसाला डिपॉझिटही आपलं वाचवता आलेलं नाही. म्हणजे 2 नंबरला आणि 3 नंबरला विजय तर सोडूनच द्या, पण 2 नंबर 3 नंबर असा जो काही क्रम आपण लावतो तर त्या परिप्रेक्षात त्या चित्रातही ते आलेले नाहीत. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात या वेळेला आउटराईट फुटीरतावादी किंवा तशी विचारसरणी असलेल्या त्या विचारसरणीशी अलाईन असलेल्या सर्व घटकांना काश्मीर खोऱ्यातल्या मतदारांनी आउटराईट नाकारलेला आहे. हा बदल माझ्या मते सर्वाधिक महत्त्वाचा आणि स्वागतार्ह मानला पाहिजे. मग अनेकांनी प्रश्न असा उपस्थित केला आणि ती चर्चा होतेच आपल्याकडे. बघा 370 भाजपनी हटवलं पण त्याचा काही लाभ भाजपला काश्मीर खोऱ्यात होत नाही. अरे तो असा एकदम एका रात्रीत होईलच कसा? जम्मू विभागामध्ये भाजपची एक पक्ष संघटना म्हणून कार्यरत आहे. त्या पातळीमध्ये किंवा त्या स्तरावरती काश्मीर खोऱ्यात ती नाही आहे. पण यावेळच्या निवडणुकांचं आणखी एक वैशिष्ट्य इथे आत्ता सांगावं लागेल, ही टीका होते म्हणून. म्हणजे आता निवडणुकीनंतर असं सांगितलं जातं आहे की काश्मीर म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी लक्षात घेता साधारणपणे सर्वाधिक मतं मिळालेला जो काही म्हणजे टक्केवारीच्या प्रमाणात जो पक्ष आहे तो भाजप आहे आणि साधारण 25-26% मतं भाजपला मिळालेली आहेत असं सांगितलं जातं. अर्थात जम्मू विभागाचा त्यात वाटा सर्वाधिक आहे हे नाकारता येत नाही, पण फक्त जम्मू विभागातच भाजपला 26% मतं मिळालेली नाही आहेत. या निवडणुकीत भाजपचा एकही उमेदवार म्हणजे त्यांनी 4 का 5 ठिकाणीच ते मुळात भाजप किंवा अलाइंड असे ते उमेदवार होते. पण म्हणजे काश्मीर खोऱ्यात साधारणपणे 19 लाख मतदार आहेत. त्यापैकी 66.7 का 9 असं काहीतरी इलेक्शन कमिशनच्या याच्यावरती नोंद आहे. म्हणजे आपण 67% असं मतदान धरू. म्हणजे त्याचं जर आपण धरलं तर साधारण 10 ते 11 लाख किंवा 12 लाख अशा स्वरूपाचे मतदान झालेलं आहे आणि त्यातलंही 1.5 ते 2 लाख मतदान हे भाजपला झालेलं आहे. यापूर्वीच्या काळामध्ये भाजपला असं खोऱ्यात कधीही मतदान मिळालेलं नव्हतं. भाजप या मतदानाच्या टक्केवारीत जो काही आत्ता नंबर 1ला दिसतोय त्यात खोऱ्यातल्या या मतदानाचा सुद्धा समावेश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे भाजपला पुढच्या काळात खोऱ्यात इनरोड बनवता येणं हे अगदीच शक्य आहे. पण भाजपची जम्मू काश्मीरमधली जी काही प्रदेश संघटना आहे ती साधारणपणे कुचकामी आहे हे या निकालातून पण दिसून आले. म्हणजे ही टीका केलीच पाहिजे. कारण उत्तरेचा गुरेज सेक्टर म्हणजे तिकडे बकरवाल आणि हे सगळा जो समाज आहे तर या समाजाला पूर्वीच्या काळामध्ये कधीही काश्मीर खोऱ्यातल्या राजकीय एकूण प्रक्रियेमध्ये स्थानच मिळत नव्हतं. केंद्राच्या योजना असतील तर त्या योजना सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जात नव्हत्या. 370 हटवल्यानंतर या सगळ्या योजनांचा लाभ हा त्या वर्गांना व्हायला लागलेला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मुळात एक वेलकम चेंज होता, तो नाकारता येणार नाही. आणि त्या सगळ्याचं श्रेय त्या सगळ्या समाजांनी मोदींना दिले आणि आज तागायत ते मोदींचे त्यासाठी आभारच मानतायत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे गुरेजसारखा सेक्टर असेल किंवा आता ह्या राजापुरा किंवा ह्या टप्प्यामध्ये म्हणजे 2 ते 3 जागा अशा आहेत की तिथे भाजपला म्हणजे भाजपने यावेळेला अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. म्हणजे तुलनात्मक विचार करता पण जरा जोर लावला असता तर या ठिकाणी आश्चर्यकारकरित्या पण एखाद दुसरा उमेदवार तरी भाजपला निवडून आणता येणं अगदीच अशक्य नव्हतं. पण तेही तिथे झालेले दिसत नाही. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी जी काही मुक्ताफळं उधळली तर तोही एक वेगळा विषय आणि त्याचा कुठलाही इम्पॅक्ट खरं तर खोऱ्यात काय आलेला नाही आहे. मग प्रश्न असा पडतो की नॅशनल कॉन्फरन्सनं हे थम्पिंग मेजॉरिटी मिळवली कशी, हा प्रश्न पुन्हा येणारच आहे. पण बदल हे मुळात तिथे आहेत.
PDP आणि नॅशनल कॉन्फरन्स हे जे दोन पक्ष तिथले पारंपरिक आहेत पैकी PDP हा अधिक कडवा किंवा रॅडिकलच्या सगळ्यात यांना काय म्हणजे अधिक जवळ असलेला पक्ष म्हणून खोऱ्यातली लोक बघतात. आणि मेहबूबा मुफ्ती असतील किंवा त्यांची कन्या आता जी ब्रिटनमधून पुन्हा खोऱ्यात म्हणजे श्रीनगरला परत आलेली आहे, इल्तजा तिचं नाव आहे, तर ती या निवडणुकीत बिजबेहरा हा त्यांचा जो पारंपरिक मुफ्ती घराण्याचा जो पारंपरिक विधानसभा मतदारसंघ आहे बिजबेहरा, त्या बिजबेहरामध्ये मेहबूबा मुफ्तीनी इल्तजा यांना उमेदवारी दिलेली होती. पण तिथे सुद्धा नॅशनल कॉन्फरन्सनी PDPला त्यांच्या घरच्याच मैदानावर आसमान दाखवलेलं आहे आणि त्या इल्तजा या पडलेल्या आहेत आणि तिथं नॅशनल कॉन्फरन्सचा उमेदवार विजयी झालेला आहे. आपण थोडं म्हणजे काय त्या म्हणजे गंदरबल हा उमर अब्दुल्लांचा मतदारसंघ, त्यांचा पारंपरिक गड म्हटला जातो. तर हे उमर अब्दुल्ला मतदारांना हात जोडताना वगैरे वगैरे सगळ्या आल्या, टीका झाली आणि 370 बाबत ते बोलले वगैरे हे सांगितलं जातं. पण नॅशनल कॉन्फरन्सनी खोऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रचार केला, त्याचे जे मुद्दे त्यांनी पुढे आणले, त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो गव्हर्नन्स हा होता. आम्ही सत्तेवर आलो तर उत्तम गव्हर्नन्सचं उदाहरण आम्ही घालून देऊ, हे ते सर्व ठिकाणी सांगत होते. नॅशनल कॉन्फरन्स सत्तेवर यापूर्वी राहिलेली आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे फारुख अब्दुल्ला साधारणपणे 60 वर्ष झाली ते राजकारणात आहेत, काश्मीरच्या आणि देशाच्याही राजकारणात. त्यामुळे ते सगळं कोळून प्यायलेले आहेत. लोकांची नस त्यांना कळत नाही असं आपण कसं म्हणणार. पण या वेळेला 370 तर ते लोकांची काय एक दुखरी नस आहे आणि ते आपल्याला प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 370चा उल्लेख त्यांनी केला, पण त्यानंतर पुढच्या कुठल्याही प्रचारामध्ये, प्रचारसभांमध्ये किंवा त्यांच्या ज्या बैठकांमध्ये 370चं नावही उमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला आणि कंपनीने घेतलं नाही. मग त्यांनी आम्ही फ्रीबीजचा मुद्दा त्यांनी पुढे आणलेला होता, पण त्या फ्रीबीजचंही लोकांना काही विशेष वाटलं नाही. कारण काश्मीर खोऱ्यात गेली 3-4 दशकं केंद्र सरकार, मग ते कुठल्या पक्षाचा हा मुळात मुद्दाच नाही आहे. म्हणजे आधी काँग्रेस होतं, नंतर भाजप आलं, पुन्हा काँग्रेस आलं, पुन्हा भाजप आलं केंद्रात. तर या 3-4 दशकांमध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये बऱ्यापैकी अन्नधान्य किंवा आहे तर फ्रीबीज दिलंच जात होतं. त्यामुळे आत्ता येऊन तुम्ही फ्रीबीजचं राजकारण काश्मीर खोऱ्यात तर ते तितकंसं यशस्वी होणार नाही. पण तरीसुद्धा आम्ही तुम्हाला काही वीज मोफत देऊ वगैरे या स्वरूपाची आश्वासनं दिली होती, पण लोकांचा त्या फ्रीबीजकडे लक्ष नव्हतं. पण जेव्हा उमर अब्दुल्लांनी गव्हर्नन्स हा विषय आणला आणि आम्ही विकासाची कामं कशा पद्धतीनं करू इच्छितो त्याची एक काही मांडणी त्यांनी केली आणि त्याच्यामुळे त्यांचा जो एक म्हणजे काय पक्षाचा कार्यकर्ता आहे हा अधिक मोटिवेट झालेला होता की काही नवे मुद्दे आपला पक्ष, आपल्या पक्षाचं नेतृत्व घेऊन पुढे येते. म्हणजे 370च्या जर याच्यावरती जर हे दोन्ही पक्ष जर उतरले असते तर मतदानाचं जे प्रमाण 67% आहे ते आपल्याला खोऱ्यात दिसलं नसतं. दुसरा एक त्यातला महत्त्वाचा भाग असा आहे की खोऱ्यात PDP किंवा नॅशनल कॉन्फरन्स असे दोनच पर्याय लोकांच्या पुढे आत्ता होते. म्हणजे आपना दल किंवा भाजप हे पण लिंबू या स्वरूपातच ते उतरले होते. फुलफ्लेश्ड जर भाजप उतरला असता तर लोकांना पर्याय मिळाला असता. त्यामुळे पर्याय हा सुद्धा लोकांपुढे एक मुद्दा महत्त्वाचा होता. पण या सर्व खोऱ्यातल्या सर्व मतदारसंघांमध्ये जिथे जमात किंवा हुरियतचे लोक ते ज्या पद्धतीनं प्रचार करत होते तर तोही एक फीडबॅक मला वाटते NCनं त्यांच्या सगळ्या ह्याच्यात घेतलेला दिसतो आहे. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं तसा फीडबॅक किंवा तशा स्वरूपाचा प्रचार हा मेहबूबा मुफ्ती आणि त्यांच्या कन्या इल्तजा यांना करता आला नाही. मग तो हिजबुल्लाचा म्होरक्या नसरुल्ला तो जो मारला गेला लेबनॉनमध्ये, तर त्याच्या काय स्मृतीसाठी किंवा यासाठी म्हणून एक दिवस त्यांनी प्रचार काय बंद केला, ते सगळं त्याची सुद्धा रिॲक्शन खोऱ्यातल्या मतदानात आलेली आहे हे दिसून आलं. खोऱ्यातलं एक जनमानस बदलतं आहे, त्याचं भान निवडणुकीच्या काही अगदी आधीच प्रचारात का असेना पण ते उमर अब्दुल्लांना आलं, ते मेहबूबा मुफ्तींना आलं नाही. हे या NCच्या यशाचं आणखी एक गमक आपल्याला मुळात दिसून येईल. आज बघा की पहिल्यांदाच मतदान करणारे, आता काश्मीर खोऱ्याचा विचार करता काय की फर्स्ट टाइम व्होटर्स असे ज्याला आपण म्हणतो, तर तो 18 वर्षावरील युवक युवती असं नाही. मी जसं म्हटलं की गुरेज किंवा या सगळ्या वरच्या टप्प्यामध्ये की बकरवाल किंवा या समाजाला या सगळ्या प्रक्रियेत फारसं स्थानच नव्हतं. त्यामुळे त्या सगळ्या पट्ट्यातले
यांचं वय कदाचित 40-45 असेल, अशा सुद्धा लोकांनी कदाचित पहिल्यांदाच मतदान केलं असेल. त्यामुळे पण सांगायचा मुद्दा असा आहे की हे सुद्धा समाज घटक या सगळ्या ह्याच्यात कसे आले मतदानासाठी. एक तर शांतता आहे आणि या सगळ्या प्रक्रियेत आपला स्टेक आहे याची जाणीव 370 हटल्यानंतर त्यांना जी झालेली आहे. म्हणजे केंद्र सरकारने विकासाच्या सर्व योजना राबवत असताना जनमानस त्या पद्धतीनं घडवले, हा त्याचा दृश्य पुरावा या मतदानात आपल्याला दिसून येतो आहे. त्यामुळे हाही एक वेलकम चेंज आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे जमातचे लोक जिथे कुठे ते प्रचार करत होते आणि साधारण त्याच धर्तीचा प्रचार, थोडा या गटांना जवळच्या वाटेल अशा स्वरूपाचा प्रचार हा PDP करत होतं. त्यामुळे PDP असेल किंवा आता फुटीरतावादी असतील, या अशा विचारसरणीच्या सगळ्याच घटकांना काश्मीरी जनतेने हे नाकारलेलं आहे. हाही एक वेलकम चेंज आपण मुळात लक्षात घेतला पाहिजे. आणि ते उमर अब्दुल्लांनी निकालानंतर जी प्रतिक्रिया दिली की आम्हाला केंद्र सरकारबरोबर अधिक चांगले संबंध निर्माण करून आम्हाला इथे काम करायचं आहे, त्याचं कारण सुद्धा हेच आहे. 370 आता कोणीही परत आणू शकणार नाही हे ते जे म्हणाले त्याचंही कारण तेच आहे. कारण 370 हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यातल्या लोकांना जे काही मिळतंय आहे किंवा मिळालेलं आहे त्याची जाणीव लोकांना असल्यामुळे पुन्हा असा जर प्रयोग केला गेला तर त्याची अत्यंत वाईट रिॲक्शन ही खोऱ्यातच येईल. आणि त्यात म्हणजे यांचं राजकारण काय हे घराणीच राहणार नाहीत, इथपर्यंत ती गोष्ट आहे. त्याची जाणीव असल्यामुळे सुद्धा उमर अब्दुल्लांनी ही भूमिका घेतलेली आहे. आता महाविद्यालयांमध्ये म्हणजे आपण ज्याला फर्स्ट वोटर म्हणतो अशा स्वरूपाची जसं काही तरुणाई आहे, तर या तरुणाईला आता पुन्हा नव्याने काही म्हणजे तिथे आता जी विकास कामं होत आहेत किंवा आता तिथे वेगवेगळ्या संस्था संघटना तिथे बऱ्याच गोष्टी करत आहेत, चांगली हॉस्पिटल्स तिथे होत आहेत, शैक्षणिक संस्था ओपन होत आहेत किंवा काही उद्योग तिथे आता जात आहेत किंवा पुढच्या काळात जाणार आहेत. आणि पर्यटन हा तर एक मोठाच उद्योग आता तिथे आहे. त्यामुळे या माध्यमातून लोकांच्या हाताला काम मिळतं आहे, त्यांच्या उत्पादनाचं साधन तिथेच निर्माण होत आहे. तर या प्रक्रियेला त्यांना खीळ घालण्याची अजिबात इच्छा नाही. आणि आता एक आपण असं बघूया की जे आत्ता शाळांमध्ये असलेले जे विद्यार्थी आहेत, म्हणजे ते काही वोटर पण नाही आहेत, म्हणजे 8वी 9वी किंवा 5वी 6वी वगैरे किंवा असे जे आहेत, तर आता ही पिढी जेव्हा पुढच्या काळात शाळा महाविद्यालय आणि त्याच्या पुढच्या काळात येईल तर त्यांच्या मनावरती अशांत काश्मीरच्या कुठल्याही गोष्टी असणार नाहीत. कारण त्यांनी बघितलेला सगळा काळ हा 370 नंतरचा असेल. एका प्रगतीच्या किंवा वेगळ्या वाटेवरचा काश्मीर त्यांच्यासमोर असणार आहे आणि तो त्यांनी अनुभवलेला असणार आहे. त्यामुळे काश्मीरचं चित्र हे कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या टप्प्यात बदलणार आहे किंवा बदलत आहे त्याचंही एक दर्शन या निवडणुकांच्या निमित्तानं आपल्याला घडताना दिसतं आहे. त्यामुळे हे बदल सुद्धा आपण काय वेलकम चेंज म्हणून स्वीकारायला हरकत नाही. आणि खोऱ्यात म्हणजे एकूण मतदानाच्या तुलनेत ते टक्केवारी किंवा प्रमाण आपल्याला कमी वाटलं तरी सुद्धा खोऱ्यामध्ये भाजपला स्वीकारार्हता वाढती आहे हे या निकालाने दाखवून दिलेलं असल्यामुळे पुढच्या काळात PDP कदाचित राहिला किंवा क्षीण होत गेला तरी सुद्धा नॅशनल कॉन्फरन्सच्या बरोबरीने भाजपा हा सुद्धा एक मेजर प्लेयर म्हणून उभा राहू शकतो. मी जरा जबाबदारीने बोलतो आहे, म्हणजे काश्मीर खोऱ्याचं एकूण चित्र आपण लक्षात घेतलं तर तिथे सुद्धा भाजपला स्वीकारणारे, भाजपची विचारसरणी स्वीकारणारे अनेक घटक या निमित्ताने मार्क झालेले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये भाजप हा सुद्धा एक मेजर प्लेयर खोऱ्यामध्ये इमर्ज होऊ शकतो. ती क्षमता या निकालांनी दाखवून दिलेली आहे. प्रश्न आहे तो भाजपची तिथली स्थानिक मंडळी यासाठी प्रयत्न करणार आहेत का? आत्ता निवडणुकीत त्यांनी असं काही केलंय असं दुर्दैवानं दिसलेलं नाही, पण पुढच्या काळात त्यांना ते करावं लागेल हाही संदेश या निकालांनी दिलेला आहे. बघूया आता पुढच्या काळात, कारण आता अब्दुल्लांच्या समोर एक महत्त्वाचं आव्हान या निमित्तानं आता उभं टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती मुळात कुठे चर्चा झालेली आपल्याला दिसत नाही. ते म्हणजे आता 370 हटवले, काश्मीर खोऱ्यात शांतता आहे, तर काश्मीर खोऱ्यातून विस्थापित झालेले जे काश्मीरी पंडित आहेत त्यांना पुन्हा खोऱ्यात आणून त्यांची तिथे पुनर्स्थापना म्हणजे त्यांना तिथे बसवण्याचा कार्यक्रम हा केंद्र सरकारला राबवायचा आहे. अर्थात तो केंद्र सरकारचा म्हणून नव्हे तर या काश्मीरी पंडितांचीच मुळात ती मागणी आहे की आम्हाला तिथे पुन्हा परत आणून बसवा,
ती आमच्या बापदादांची भूमी आहे, तिथे आमच्या जमिनी आहेत, तिथे आमचे रूट्स आहेत, आम्हाला त्या रूट्सपर्यंत जायचं आहे. आणि केंद्रावरती तो दबाव मुळात वाढतो आहे. आता उमर अब्दुल्ला तिथे मुख्यमंत्री म्हणून बसणार आहेत. 5 वर्षाचा त्यांचा कार्यकाल असणार आहे. 5 वर्षामध्ये केंद्र सरकारला या दिशेने काही पावलं टाकावीच लागणार आहेत. त्यामुळे पुन्हा काश्मीर खोऱ्यात हे पंडित तिथे पुन्हा येत असतील तर त्यांचं व्यवस्थित पुनर्वसन झालं पाहिजे, याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून उमर अब्दुल्लांना घ्यावी लागेल. उमर अब्दुल्ला ही जबाबदारी कशी पार पाडतात हे बघणं अत्यंत उत्सुकतेचं असेल. दुसरा एक आव्हानाचा भाग हा फक्त उमर अब्दुल्ला किंवा काश्मीर असं नव्हे तर तो केंद्र सरकार आणि संपूर्ण भारतीय नागरिक म्हणून आपल्यासमोर असणार आहे. तो पुढच्या काळामध्ये म्हणजे ज्याला आपण व्याप्त काश्मीर, POJK आपण ज्याला म्हणू, पाकिस्तान व्याप्त काश्मीर, तर त्या भागातल्या लोकांना सुद्धा आता मूळ आपल्या काश्मीरशी जोडलं जाण्याची इच्छा आहे. ती आता वारंवार दाखवली जाते. भविष्यामध्ये समजा जर तोही काश्मीरचा भाग आपल्याला जोडला गेला तर ते रियुनियन कशा पद्धतीनं असणार आहे, ते कशा पद्धतीनं करून घ्यावं लागेल. त्यासाठी केवळ त्या लोकांची किंवा आपल्या लोकांची इच्छा असं नाही, तर व्यवहारतः त्यातून काय पद्धतीनं तोडगे काढावे लागणार आहेत आणि त्यासाठी मनाची शांतता आणि एकाग्रता हे आपल्याला टिकवावं लागेल. त्यामुळे तेही एक आव्हान हे त्यांच्यापुढे मुळात असणार आहे. अखिल ब्रह्मांडातले एकमेव काय ज्याला स्वयंघोषित असे जे इमानदार केजरीवाल साहेब, तर ते जे काही दिल्लीत त्यांनी उटपटांग राजकारण केलं, तर उमर अब्दुल्ला किंवा फारुख अब्दुल्लांचं राजकारण त्या धाटणीचं कधीच नाही, राहिलेलं नाही. पुढच्या काळातही उमर अब्दुल्ला अशा स्वरूपाचं राजकारण करणार नाहीत. त्यामुळे काश्मीरचे नायब राज्यपाल आणि उमर अब्दुल्ला यांच्यात काही मतभेद झाले तरी सुद्धा त्या मतभेदांचं अवडंबर माजवलं जाईल अशी परिस्थिती मुळात दिसत नाही. म्हणजे मनोज सिन्हा जे आता तिथे नायब राज्यपाल आहेत, खमका गृहस्थ आहे. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्स किंवा उमर अब्दुल्लांच्या कुठल्या मागण्या मान्य करायच्या आणि कुठल्या नाही त्याची प्रायोरिटी अर्थात असणारच आहे. आणि कुठल्या मागण्या न्यायच्या आहेत आणि काय मान्य करून घ्यायचं आहे ते याही बाजूने असणार आहे. पण म्हणून या 2 संस्थांमध्ये म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय आणि उपराज्यपालांचं म्हणजे नायब राज्यपालांचं कार्यालय आणि नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये दिल्लीत ज्या पद्धतीचा संघर्ष आपल्याला बघायला मिळाला असा मात्र संघर्ष काश्मीर खोऱ्यात किंवा काश्मीरमध्ये बघायला मिळेल असं मला वाटत नाही. पुढच्या काळात काय घडतंय ते आपण बघूया. पण काश्मीरमधला हा बदल हा निश्चित सुखावणारा आणि स्वागतार्ह आहे. त्याचे हे पैलू आपल्यासमोर मांडावेसे वाटले म्हणून हा सर्व प्रपंच. मित्रांनो, आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जरूर पाहत रहा गोजोस्कोप. धन्यवाद.